तुम्हाला हे ऐकून विश्वासच बसणार नाही की फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही आळूवडी महिनाभर टिकते आणि सगळ्यात महत्त्वाचं वडी उकडायचं झंझटच नाही. चला आज आपण अशी आळूवडी बघणार आहोत जी अतिशय खुसखुशीत कुरकुरीत होते, फक्त 10 मिनिटात तयारही होते. चला आळूवडीला सुरुवात करूयात आणि यासाठी लागणारं साहित्य व कृती बघूयात. सगळ्यात आधी घ्यायची आहे ती आळूची पानं. आळूची पानं घेताना अशी काळी बॉर्डर असलेली आणि छान टोकदार बघून घ्यायची. गोल किंवा साधी आळूची पानं घेतली तर ती घशामध्ये खाजते, परंतु ही आळू अजिबातही घशामध्ये खाजत नाही. चला तर सगळ्यात आधी आळूचा जो जाड देठ आहे तो आपण कापून घेणार आहोत आणि ही आळूवडी बनवताना छोटे छोटे टिप्सही मी तुम्हाला सांगितलेत. यामुळे तुम्ही ही आळूवडी अगदी महिनाभर टिकवू शकता. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला समजतील आणि परफेक्ट अशी आळूवडी तुम्ही बनवायला शिकचाल. तुम्ही बघू शकताय अगदी चाकूच्या सहाय्याने हलक्या हाताने फक्त वरचा जो जाडसर देठाचा भाग आहे ना तो काढून घ्यायचा. सहजपणे निघतो, खूप काही त्याला मेहनतही करावी लागत नाही. त्यानंतर बेलण्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आळूचं पान लाटून घ्यायचं. यामुळे आळूचं पान छान मऊ पडतं आणि आपल्याला आळूवडी अगदी परफेक्ट अशी बनवायला मदत होते. त्यामुळे आवर्जून आळूचं पान असं लाटून घ्या. जाड देठ कापून टाकला ना की सहजपणे हे आळूचं पान आपल्याला लाटता येतं. चला दुसरे हे आळूचे मी अशाच पद्धतीने जाड देठ काढून घेते आणि आळूचं पान परत एकदा लाटून घेते. नेहमी आळूवडी बनवायचं म्हटलं की असं वाटतं खूप घाट घालावा लागतोय, खूप झंझट आहे यासाठी. परंतु ही पद्धत तुम्ही एकदा बघितली ना, तुम्हाला आळूवडी बनवणं म्हणजे अगदी साधं सोपं एका हाताचं काम वाटून जाईल. पाहुणे येणार असतील किंवा अगदी घाईच्या वेळेस जरी तुम्हाला आळूवडी खायची असेल ना, तरी तुम्ही या पद्धतीने अगदी सहजपणे बनवू शकता. चला सगळी पानं याच पद्धतीने छान मी आता देठ काढून आणि लाटून घेतलेत. आता बनवूया त्याचं सगळ्यात महत्त्वाचं बॅटर. इथे मी 1.5 कप बेसन पीठ आणि 1/2 कप तांदळाचे पीठ घेतले. तांदळाच्या पिठामुळे आळूवडी आपली खुसखुशीत व्हायला मदत होते. आता यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं याचं वाटण घालायचं. 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनापूड आणि अर्धा चमचा ओवा घेतलाय. ओवा हातावरती छान चुरून घालायचा, म्हणजे त्याचा छान वास आपल्या बेसन पिठाला येतो, आपल्या बॅटरला येतो. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा. ही वडी आपण उकडवून घेणार नाही आहोत, डायरेक्ट तळणार आहोत. त्यामुळे वडी घशामध्ये अडकू नये किंवा अगदी निबार होऊ नये म्हणून अगदी चिमूटभर सोडा आवर्जून घाला. यामुळे आळूवडी आपली छान खुसखुशीत व्हायला मदत होते. आता पीठ भिजवताना अगदी थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असं पीठ भिजवायचे. या आळूवडीचं पीठ अजिबातही पातळसर भिजवायचं नाही. ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे. तुम्ही पीठ व्यवस्थित भिजवलं ना तर पुढची तुमची सगळी प्रोसेस अगदी सोपी होणार आहे. तुम्ही बघू शकता किती घट्ट हे पीठ आहे. या पद्धतीने घट्टसर असं पीठ भिजवायचं. जेव्हा आळूवडी उकडवून तळायची असते तेव्हा पीठ थोडंसं पातळ असलं तरीही चालतं. आता यामध्ये थोडंसं लिंबाचा रस पिळून घ्यायचा. साधारण एक चमचाभर लिंबाचा रस मी यामध्ये पिळून घेतलाय. यामुळे आळूवडी ही अशी ही खाजरी नाहीये, पण थोडीफार खाजत असेल, एखाद्याला ॲलर्जी असेल ना तर तीही खाजत नाही. याऐवजी तुम्ही चिंच गुळाचा कोळही घालू शकता, परंतु मला गोडसर चव आवडत नाही आळूवडीची. छान तिखट खुसखुशीत खमंग चव आवडते, त्यामुळे मी आवर्जून लिंबू पिळून घेते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिंच गुळाचा कोळ यामध्ये घालू शकता. दोन्हीपैकी एक काही घाला. चला आता घेऊयात पानांना पीठ लावायला. पानांना अगदी पातळसर अशा लेअरमध्ये पीठ लावायचं. पीठ लावताना खूप जाडसर थर द्यायचा नाही, अगदी हलका हलका पातळ थर द्यायचा. परंतु पानाचा एकही कोपरा पिठाशिवाय ठेवायचा नाही. सगळ्या पानाला व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं. आता पीठ लावताना दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे पीठ आपलं खूप घट्टसर आहे, ते तुम्ही डायरेक्ट हाताने लावायला गेलात ना तर पान तुमचं आळूचं फाटू शकतं. त्यामुळे अगोदर पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे 1 वाटी पाणी घ्या, त्यामध्ये हात बुडवायचा आणि नंतर पीठ उचलायचं. अशा पद्धतीने तुम्ही केलं ना की लगेच हातातलं पीठ सहजपणे आपल्या आळूच्या पानाला लागतं. या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमची ही आळूवडी अगदी परफेक्ट अशी होणार आहे. तुम्ही बघू शकता मी पाण्याचा हात घेते आणि लगेच पीठ लावते, त्यामुळे सहजपणे पानावरती पीठ पसरते. चला याच पद्धतीने सगळी पानं मी छान लावून घेते. आता एका वेळेस मी 4 पानं घेते एका रोलसाठी. 4 पानं घेऊन वडी केली ना की वडी थोडीशी छान जाडसर होते आणि वडी जेव्हा आपण कट करतो तेव्हा तो रोलही छान मोठा असा पडतो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 4 किंवा 5ही घेऊ शकता. चला सगळ्या पानांना पीठ लावून झाले. आता पानं दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने आतल्या बाजूला दुमडून घ्यायचे. दुमडवत असताना खालचं पान आवर्जून दुमडायला येईल याची काळजी घ्या, किंवा थोडंसं तरी दुमडलं जाईल याची काळजी घ्या. दुमडल्यानंतर दुमडलेला जो वरचा भाग आहे त्यावरही हलकंसं पिठाचा लेअर लावून घ्यायचा. या पद्धतीने करताना पीठ खूप जास्त लागत नाही, परंतु ते व्यवस्थित लावणं खूप गरजेचं आहे. आता खालच्या बाजूने दुमडायला सुरुवात करायची आणि अगदी घट्टसर अगदी टाईट असा रोल बनवायचा
अजिबातही यामध्ये एअर राहता कामा नये. अर्थात अगोदर सांगितल्याप्रमाणे वडी आपण उकडणार नाही आहोत, ही डायरेक्ट आपण तळणार आहोत. परंतु तळण्या अगोदर आपल्याला वडी कट करायची आहे. तुम्ही या स्टेजला जर रोल व्यवस्थित असा पॅक केला नाही तर तुमच्या वडीचे सगळे लेयर्स हे तेलामध्ये गेल्याबरोबर सुटतील. त्यामुळे प्रत्येक लेयर हा अगदी व्यवस्थित असा पॅक करत पुढे चला. आणि रोल करत असताना प्रत्येक स्टेजला एक बोट पिठाचा हात पुसत चला, म्हणजे वडीला अगदी व्यवस्थित असा हा रोल चिटकून राहील. तुम्ही बघू शकता मी अगदी हलकासा पिठाचा हात पुसते. या पद्धतीने रोल केला ना, रोल अजिबातही तेलात गेल्यानंतर सुटत नाही. आणि पिठाचा तुम्ही बघू शकता खूप जाडही लेअर लावत नाहीये, फक्त हलकासा लेअर लावून घेते. अशा पद्धतीने सगळा रोल व्यवस्थित असा करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अगदी टाईट असा हा रोल तयार झालाय, अजिबातही यामध्ये एअर राहिली नाहीये. चला याच पद्धतीने दुसरा सुद्धा रोल मी करून घेते. माझ्याकडे 8 पानं आहेत. 8 पानांचे मी 2 रोल छान असे तयार करून घेतलेत. तुम्ही बघू शकता 2 रोल अगदी परफेक्ट असे झालेत. आता घेऊयात वडी कट करायला. आळू वडी कट करत असताना आता दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे छान दात्रेचा चाकू घ्या, कारण आपल्याला डायरेक्ट पानं कट करायची आहेत. पानं कट करायला छान धार असलेला चाकू असला की अगदी सहजपणे वडी तुमची कट होणार आहे. चला आता अगदी व्यवस्थित अशी मी वडी कट करून घेते. वडी कट करत असताना हलके 2 बोटांनी पकडायची आणि सहजपणे चाकू पुढे मागे करत करत कट करून घ्यायची. याच पद्धतीने सगळे वडे मी छानपैकी कट करून घेते. वडी कट करत असताना खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम अशा जाडीच्या मी वड्या कट केल्या आहेत. आता तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल चांगलं गरम झालं की वड्या सोडून घ्यायच्या. वड्या सोडत असताना अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित त्याला आकार द्यायचा, व्यवस्थित त्याचे रोल्स उघडून घ्यायचे आणि नंतर ती तेलामध्ये सोडायची. म्हणजे छान गोलाकार त्याला शेप येतो. किंवा अगदी हवा असेल तर छोटासा वाटीसारखा आकार तुम्ही याला करू शकता, कारण ही पद्धत गुजरातची आहे. गुजरातमध्ये पात्रावडी म्हणजे ही जी आळूवडी केली जाते त्याला हलकासा वाटीसारखा आकार दिला जातो. आणि महाराष्ट्रात जशी आपण वडी उकडवून करतो तसे ते न उकडवता अशा पद्धतीने वडी करतात. आणि ही वडी आपल्याकडे आवर्जून स्नॅक्स म्हणून येते. तुम्ही ही वडी घरच्या घरी आरामात बनवून याला महिनाभर म्हटलं तरी साठवून ठेवू शकता. त्यामुळे या व्हिडिओमधल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या ना, तुम्ही सुद्धा ही गुजराती पद्धतीची पात्रावडी सहजपणे घरच्या घरी बनवू शकता. आता वडी तळत असताना मीडियम टू लो फ्लेमवरती तळायची, म्हणजे ही महिनाभर टिकते आणि अजिबातही खराब होत नाही. आणि वडी तळत असताना सुरुवातीला आलटीपलटी करायची नाही. एकदा छान वडीने शेप पकडला की ती छानपैकी फिरवत फिरवत तळायची. एकसारखा असा रंग सगळ्या वडीला येतो आणि वडी अतिशय खुसखुशीत अशी तळली जाते. चिमूटभर सोडा घातल्यामुळे सुद्धा वडी अगदी परफेक्ट अशी आपली खुसखुशीत व्हायला मदत होते. रंग तुम्ही बघू शकता छान डार्क ब्राऊन कलरवरती मी वडी तळून घेतली आहे, कारण आतमध्ये जर वडी थोडी जरी कच्ची राहिली तरी ती प्रिझर्व होणार नाही, ती जास्त दिवस टिकणार नाही. त्यामुळे वडी तळताना अगदी लो फ्लेमवरती तळा, छान ब्राऊन कलरवरती तळून घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे का, आळू वडी जशी खायला टेस्टी आहे ना, तशी शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. आळूच्या पानांमध्ये फायबर खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे ते पचन सुधारण्यास मदत करते. व्हिटॅमिन ए आहे जे डोळ्याचे आरोग्य आणि रोगप्रतिकार शक्ती आपली चांगली ठेवायला मदत करते. तसेच व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम यासारख्या गोष्टी सुद्धा आपल्याला आळूमधून भेटतात. त्यामुळे ही आळूची पानं कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्या आहारात समाविष्ट असलीच पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजची ही रेसिपी एवढी युनिक आहे. आपण नेहमी आळूवडी ही उकडवून करतो किंवा आळूवडी बनवायला खूप तामझाम करतो, परंतु या पद्धतीने जर तुम्ही आळूवडी केली तर अगदी 10 ते 15 मिनिटात आळूवडी बनवू शकता. आणि एवढी खुसखुशीत आणि खमंग आणि चविष्ट आळूवडी तुम्हाला 10 ते 15 मिनिटात खायला मिळेल. एक आळूवडी मी तुम्हाला तोडूनही दाखवते, किती खुसखुशीत झाली याचा तुम्हाला अंदाज येईल. आणि तळताना सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरल्यामुळे आळूवडी अतिशय सुंदर अशी तळली जाते आणि अगदी महिनाभर सुद्धा टिकते. चला तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून नक्की ही आळूवडी तयार करून बघा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. आणि अशाच खमंग खुसखुशीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट रेसिपी सोबत. धन्यवाद.